नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मोदींच्या काळात मुसलमान फक्त मतदान करण्यापुरतेच राहिले, ते निवडणुकीत जिंकू शकत नाही. एमआयएम सुप्रीमो खासदार असदुद्दीन ओवैसी यांची मोदींवरती कडाडून टीका. शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात प्रशासन गंभीर, मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेत पाणी प्रश्न सोडवण्याच्या केल्या सूचना. आता बघूया सविस्तर बातम्या. पावसाळा सुरू होऊन देखील पाणी प्रश्न गंभीर झाला असल्याने शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात प्रशासन गंभीर असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेत पाणी प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्यात. नुकत्याच झालेल्या या बैठकीला आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार संजय शिरसाट, नगरविकास सचिव 2 गोविंदराज, मनपा आयुक्त यांची उपस्थिती होती. शहराचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या पाणी प्रश्नावर प्रशासन देखील गंभीर आहे. यासाठी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील लोकप्रतिनिधी आणि मनपा आयुक्तांसोबत बैठक घेत चर्चा करत तात्काळ पाणी प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत. यात शहराच्या पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती हा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्तांना दिल्यात. शहराच्या पाणी प्रश्नासाठी आमची पूर्ण मदत राहील असं देखील त्यांनी सांगितलंय. तसंच यासाठी 822 कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर मनपाला देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या बैठकीत जाहीर केलंय. त्यामुळे डिसेंबर 2024 पर्यंत शहराचा पाणी प्रश्न सोडवला जाऊ शकतो. या बैठकीला आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार संजय शिरसाट, नगरविकास सचिव 2 गोविंदराज, मनपा आयुक्त जी श्रीकांत, शहर अभियंता देशमुख यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी माझा एकतरी लाडू माझ्या पांडुरंगाला या संकल्पनेतून शहरातील सेवेकऱ्यांनी 51,000 पेक्षा अधिक लाडू तयार करण्याचा टप्पा डोळ्यासमोर ठेवून लाडू तयार करण्याचा शुभारंभ रविवारी केलाय. हे लाडू वारीत सहभागी वारकऱ्यांना वाटले जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी माऊली सेवेकऱ्यांच्या वतीने माझा एकतरी लाडू माझ्या पांडुरंगाला हीच संकल्पना राबवत आहेत. त्या अंतर्गत किमान 51,000 लाडू 17 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वाटप करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने रविवारी बालाजी मंगल कार्यालय येथे समस्त पांडुरंग भक्तांनी एकत्र येऊन 51,000 लाडू बांधण्याचा उपक्रमाचा शुभारंभ केलाय. गुळ शेंगदाण्याचे हे लाडू आषाढी एकादशीला पंढरपूर येथे वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम 17 वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी राबवला जातोय. दरवर्षी भाविक लाडू बांधण्यासाठी मोठी गर्दी करतात, अशी माहिती सेवेकरांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. जे भक्त पायी पायी जातात, ऊन असो पाऊस असो काही तरी असो, तर ते म्हणे गणपा तुकाराम करत जातात आणि त्या दुःखमधून तुमची ही सेवा लाख मोलाची सेवा. आणि म्हणून या ठिकाणी भव्य लाडूदान सोहळा आपण सर्वांनी त्या ठिकाणी मनोज सुरेजी आणि भैरव कुलकर्णी, डॉक्टर भैरव यांनी आणि आमचे जावई यांनी हे लावलं. सरलाताई आणि अभिजीतजी यांचा सारखे फोन येतो मला आणि आमचे दुसरे जावई सुरू हे सुद्धा तसेच फॉलो करत होते. आणि भीमरावजी कुलकर्णी हे माझे PS प्रायव्हेट सेक्रेटरी हे माझ्यासोबतच असतात. आणि म्हणून या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला. आणि आमच्या सर्व माता भगिनींना मी अगदी दंडवत करतो, नमस्कार करतो की खरोखर तुमच्यामुळे त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातले जे पायी जाणारे भक्त आहेत त्यांना हा लाडू तिकडे गेल्यानंतर तो आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की तुम्हाला सर्वांना खूप खूप तुम्ही दीर्घायुष्य हो, तुम्ही सदन हो, तुम्ही समृद्ध हो, तुम्ही आनंदात हो, तुम्ही निरोगी हो. या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला खूप आशीर्वाद मिळेल. हा आशीर्वाद तुम्हाला पांडुरंगाने मिळेल आणि नतमस्तक मिळेल हे निश्चितपणे सांगतो. यावर्षी 51,000 लाडू या ठिकाणी माजी खासदार माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, छत्रपती संभाजीनगर यांचं आगमन झालेलं आहे. मी
चालते, ज्यांचे हात रिकामे असतील तरी टाळ्या वाजवल्या तरी चालतील. खैरे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. हा लाडू बांधण्याचा कार्यक्रम आज दिनांक रविवार 14 जुलै या दिवशी संपन्न होत आहे. हा लाडू बांधण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आषाढी एकादशीला आम्ही सर्व सेवेकरी पंढरपूरला प्रत्येक येणाऱ्या वारकऱ्यांना हा लाडू मोफत वाटप करत असतो आणि हा पूर्ण उपक्रम मागील 17 वर्षापासून अविरत चालू आहे. या कार्यक्रमासाठी या सेवेसाठी बरेच सेवेकरी औरंगाबाद आणि औरंगाबादच्या बाहेरूनही सेवा दिली जाते. माझा एकतरी लाडू माझा पांडुरंगाला हा उपक्रम गेले 17 वर्षापासून आपण राबवत आहोत. हे 17वं वर्ष चालू आहे आणि हा उपक्रम आप्पासाहेबांनी आम्ही सर्वांनी मिळून खूप छान पद्धतीने करतो. हा दिवसेंदिवस उपक्रम आमचा दरवर्षी चालू राहील आणि ह्यावेळेस आम्ही 51,000 लाडूंचा उपक्रम केला होता आणि तो यशस्वीपणे पूर्ण करतो आहे आणि हा उपक्रम आमचा दिवसेंदिवस आम्ही वाढवू आणि ह्यासाठी आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न करतो आणि हे आपलं पांडुरंगाचं आमच्याकडून थोडीशी एक छोटीशी फुलनापुराची पाकळी म्हणून आम्ही पंढरपूरला ही भेट विठ्ठलासाठी अर्पण करतो आणि हा उपक्रम जसा 17 वर्षापासून चालत आलेला आहे. हा असाच वर्षानुवर्षी चालेल असं आम्ही आश्वासन देतो आणि हा उपक्रम यशस्वी करू. भाविकांचा प्रतिसाद कसा आहे? भाविकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि दरवर्षी भाविक वाढताच. दरवर्षी आमच्या इथे हे उपक्रम पण खूप छान पद्धतीने राबवल्या जातो आणि भाविकांची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढते आणि हा प्रचार प्रसार पण खूप छान पद्धतीने करत आहे आणि सर्वांचे सहकार्य आम्हाला उत्तमरित्या लाभले आहे. खुलताबाद महसूल कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांसाठी आंदोलन 4थ्या टप्प्यात आले असून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना खुलताबादच्या वतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनाचा 3रा टप्पा असून सोमवारी 4थ्या टप्प्यात हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात छेडले जाणार असल्याचा इशारा खुलताबाद महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या या इशारा निवेदनावर हरिदास पांढरे खुलताबाद तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा संघटक अनिल भगत, तालुका अध्यक्ष प्रदीप राजपूत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 4थ्या टप्प्यात कार्यालयीन कामकाज बेमुदत बंद ठेवणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष हरिदास पांढरे यांनी दिली आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे, खुलताबाद. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार जे कालपासून सुरू झालेले आंदोलन आज लेखणी बंद आंदोलन आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर आपण आंदोलन केलं आहे. पहिले काळ्या फिती लावून आंदोलन केलं आहे, नंतर आज लेखणी बंद आंदोलन आहे आणि सोमवारपासून बेमुदत संपावर कर्मचारी जाणार आहेत. मूळ मागणी अशी आहे की दांगड समितीने जो अहवाल सादर केला आहे शासनाला, त्या महसूलचा जो ढाचा आहे हा पूर्णतः बदलण्यात यावा आणि त्यानुसार पदांची रचना करण्यात आली आहे. तर 2016 पासून हा अहवाल शासनाच्या महसूल विभागात प्रलंबित आहे, धूळ खात पडत आहे. तरी सुद्धा शासनाने ह्या अहवालाकडे कोणत्याही गांभीर्याने घेतलेलं नाही आणि महसूलचा आकृतीबंध मंजूर केलेलं नसल्यामुळे शासनानं महसूल कर्मचाऱ्यांची पदे हे फक्त 80%च भरलेली आहे आतापर्यंत. 20% कर्मचाऱ्यांचा स्टाफ भरण्यास शासनाने अद्यापर्यंत मान्यता दिली नाही. त्यामुळे राज्यभरात हे आंदोलन चालू आहे. त्या अनुषंगाने तहसील कार्यालय खुलताबाद येथे देखील आज शासनाने आज उद्या जर काही निर्णय घेतला नाही धोरणात्मक, तर सोमवारपासून सर्व महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी संघटना या बेमुदत संपावर जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विविध पक्षांच्या वतीने योग्य उमेदवार देण्यात यावा या विषयावरती ऑल इंडिया ओलेमा बोर्डच्या वतीने पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका विशद करण्यात आली आहे. मुसलमानों को आबादी के एतबार से उनको टिकट दिया जाए, यह ऑल इंडिया उलमा बोर्ड का फैसला है. और अगर टिकट आबादी के एतबार से नहीं मिलता है तो हम फिर इसके लिए जितनी जिद्दोजहद करनी पड़ेगी, जितनी कोशिशें करनी पड़ेगी, हम अपने जो है ग्रुप के साथ, हम अपने लोगों के साथ जितने भी लीडरान हैं उन तमाम लोगों से जो है हम मुतालबा करेंगे, उनसे मिलेंगे भी और जरूरत पड़ी तो इसके लिए सड़कों में भी उतरना पड़ेगा तो हम लोग उतरने के लिए तैयार हैं. इसलिए हमारा हक जो है छीनना नहीं चाहिए.
हक लेने के लिए हमको लड़ाई लड़नी पड़ेगी, तो उस लड़ाई लड़ने के लिए भी हम तैयार हैं। तो ये तो एक बात। दूसरी बात ये है कि अभी इस वक्त खासतौर से हम लोगों का नाम वोटर लिस्ट में जो है बहुत सारी गलतियां होती है, बहुत सारी खराबियां होती है, और वोट देने के लिए जाते हैं बूथ पे, तो इसकी वजह से जो वोट डालने में दिक्कतें होती हैं। तो अभी वोटर लिस्ट में नाम डालने का भी शुरू है। तो हम अवाम उन्नास से अपील करते हैं कि आप वक्त से पहले अपने आप को जो है वोटर लिस्ट ठीक कराएं, और जिन बच्चों की उम्र 18 साल हो गई है, आप उन तमाम बच्चों का जो है पाबंदी के साथ और बिल्कुल ध्यान रखते हुए कि हमें क्या करना है, तो हालात को देखते हुए हमें तो अपने तमाम बच्चों का जो है वोट वोटर लिस्ट में डालना चाहिए। अभी भारत में पार्टी लेवल नहीं बल्कि गठबंधन के तौर पर चल रहा है। तो हमारा पहला गठबंधन जो है इंडिया ब्लॉक से मुतालबा है कि वो 3 पार्टी हो, 4 हो, 2, उसमें से जो है आप 30 टिकट मुसलमानों को दीजिए। कांग्रेस चाहे तो 16 दें, पवार साहब, शरद पवार साहब चाहे तो 10 दें, उदय ठाकरे चाहे तो 4 दें। इसके हिसाब से हो सकता है। और इसके अलावा ये जो दूसरा गठबंधन मुकाबले में है, जैसे कि बीजेपी, अजीत दादा का गुट और उसके साथ एकनाथ शिंदे साहब, तो बीजेपी तो मुसलमान को टिकट देती नहीं है। ये बहुत पुरानी पार्टी है, इतिहास है, उसके बारे में कुछ कहने की जरूरत नहीं है। वो बोलते हैं कि मुसलमान हमको वोट नहीं देता तो हम टिकट नहीं देते। हालांकि पत्रकार लोग भी आजकल ये डिस्कस करने लगते हैं, लेकिन वो भूल जाते हैं कि अटल बिहारी वाजपेयी के दौर में बिहार में किशनगंज जो लोकसभा है वहां मुसलमानों की आबादी 85% है, 85% है। वहां से बीजेपी का उम्मीदवार शहनवाज जीत गया है। वही रामपुर जो यूपी का लगता है, वहां मुसलमानों की आबादी जो है 55% है। वहां से बीजेपी का उम्मीदवार मुख्तार अब्बास नकवी जीत गया है। लेकिन यह है कि बीजेपी देती नहीं है, तो उनसे हमको बोलना बेकार है। लेकिन हम अजीत दादा ग्रुप जो है उनसे क्या मुतालबा करेंगे, क्योंकि उनके साथ मुसलमान है, उन्होंने मुसलमान को मंत्री बनाया है। इसी तरीके से एकनाथ शिंदे, उनके साथ भी मुसलमान है, मुसलमान में क्या मंत्री है, तो उनसे भी कहेंगे कि आपके हिस्से में जो टिकट आता है उस एतबार से मुसलमानों की आबादी के हिसाब से आप भी मुसलमानों को टिकट दीजिए। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ईडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडीएन न्यूज। विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे। ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC आजच आपला प्रवेश निश्चित करा। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को
सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। राज्यातील मुस्लिमसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच लढा उभारणार आणि आगामी निवडणुकीत त्यांनी जर पुढाकार घेतला तर त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत, असे प्रतिपादन MIM चे सुप्रीमो खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। आपको साथ लेके जाके बात करता हूँ मैं हमेशा जो है मैं जरांगे साहब, देखिए सुनिए एक मिनट, मैं जरांगे साहब को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने खड़े हुए अपने समाज के लिए, और उनके खड़े रहने की वजह से 8 मराठा MP को उन्होंने कामयाब कर दिया। बीड़ से उन्होंने पंकजा मुंडे को शिकस्त हो गई, तो ये उनकी कामयाबी है। ये मगर कामयाबी जहां उनकी हो रही है, जो मुस्लिम समाज की कामयाबी क्यों नहीं हो रही है? और ऐसा ही हमको लड़ना है मुस्लिम समाज को भी अपने राइट्स के लिए, और इंशाल्लाह हम वो कोशिश कर रहे हैं और करेंगे। दूसरी पार्टियां तो सिर्फ मुस्लिम, दूसरी पार्टीज तो सिर्फ मुस्लिम वोट को लेना चाहती है, कैंडिडेट नहीं दे सकते। तो इम्तियाज साहब ने सही कहा, आज आपके महाराष्ट्र काउंसिल में ना, काउंसिल में तो कोई नहीं है मुसलमान, तो ये महाराष्ट्र के 11% मुसलमानों के लिए एक बहुत ही तकलीफदेह बात है। अगर उनकी तरफ से कोई बातचीत होती है, हम बराबर बात करेंगे। वैसा हम अपने दरवाजे बंद नहीं करें। आप बोलो भाई, सच्चा वैसा बोल क्या है? औरंगाबाद की सीट हमारे इम्तियाज जलील साहब कराने में MIM का काफी बड़ा हाथ है। हाँ, MIM का हाथ है, MIM का हाथ है, अच्छी बात। हाँ सर, चलेंगे क्या? सरकार गिर जाएंगी, मोदी सरकार। दिल्ली की पॉलिटिक्स क्या कहती है सर? एक बात सुनिए, ये जब से उन्होंने प्राइम मिनिस्टर बने 4 जून से, मैं आपको बोला कि इतने 10 से ज्यादा मुसलमानों का मॉब लिंचिंग हो गया। मध्य प्रदेश में, यूपी में कई जगह पर घरों को तोड़ दिया गया, बल्कि आप ही के बिरादरी के मीडिया के लोगों ने एक मॉब लिंचिंग को रिपोर्ट किया, तो ये नया कानून के तहत उन पे केस बुक कर दिए। तो अब फ्यूचर में क्या होता है मेरे को नहीं मालूम, मैं तो कोई ज्योतिषी नहीं हूं। मैं अपनी हथेली को देखकर तो बोल नहीं सकता, ना मैं आसमान के तारों को देखकर बोल सकता। मैं जरूर ये बोल सकता हूं कि सबसे ज्यादा तकलीफ में अगर कोई आज है तो भारत के मुसलमान है। वो इस बात को समझ नहीं पा रहे हैं, और समझना भी चाहिए। वोट डालने वाले बन गए, मगर उनको कोई जिताने वाले तैयार नहीं। तर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे डॉक्टर अरुण शिरसाट यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज पक्षांच्या वरिष्ठांकडे दाखल केलाय। शनिवारी रोजी डॉक्टर अरुण शिरसाट, वरिष्ठ उपाध्यक्ष, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारी अर्ज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे दाखल केलाय। यावेळी डॉक्टर अरुण शिरसाट यांच्या इच्छुक उमेदवारी अर्ज करण्यासाठी व शिरसाट यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शहरातील प्रमुख नेते मंडळी व पदाधिकारी प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर शिरसाट यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। यामध्ये काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, शेख युसुफ यांच्या नावाचा समावेश होता। शहरातून मध्य, पूर्व व प्रामुख्याने पश्चिम विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला कसा सोडवून घेता येईल यावर सविस्तर चर्चा झाली आहे। यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ सर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनीस पटेल, प्राध्यापक शिलवंत गोपनारायण, MA अझर, डॉक्टर मिलिंद आठवले, हरचरण सिंग गुलाठी, सुनील डोंगावकर, प्रमोद धुळे, शिरीष चव्हाण, आनंद आभाडे, मोईन कुरेशी, प्रशांत साठे, लतीफ पटेल, शेख कैसर बाबा, सय्यद फयजुद्दीन, आसाराम कंसे, श्रीराम इंगळे, बबनराव जगताप पाटील, विनायक सरवदे, शहीद भाई, प्रताप सिंग होलिया, सलीम खान, अजय आठवले, डॉक्टर मिलिंद आठवले, चंद्रप्रभा खंडारे, नदीम सौदागर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शालेय विद्यार्थ्यांचा बालकुमार वयात पालकांनी मुलांना आरोग्याबाबत काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शनासाठी इंदिरानगर न्यू बायजूपुरा येथील मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात
संपूर्ण संकल्प स्वास्थ्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंद्रानगर बायजीपुरा शाळेमध्ये संकल्प संपूर्ण स्वास्थ्य अभियानाअंतर्गत संकल्प स्वास्थ्य व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी कार्यक्रम नोडल अधिकारी सोनाली बारहाते तसेच बालरोग तज्ञ डॉक्टर समीर जोशी, डॉक्टर विनोद तोतला, डॉक्टर सतीश मालानी यांनी आरोग्यविषयक विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केलं। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण नरवाडे यांनी आलेल्या सर्व तज्ञ डॉक्टरांचं शाळेतर्फे स्वागत केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरिता वामन यांनी केलंय, तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन जयश्री शिंदे यांनी केलंय। या कार्यक्रमादरम्यान बासरी वादक गुलाब चव्हाण यांनी बासरी वादन केलं। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व वर्ग शिक्षक व उमेश गायकवाड, प्रथमेश सातपुते, विजेंद्र गवई, जितेंद्र आहिरे व सपाटे मावशी यांनी परिश्रम घेतलाय। तर औरंगाबाद येथे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली झाली। त्या अनुषंगाने शनिवार औरंगाबाद रस्त्यावर रहदारी पाहता पोलिसांनी वेळीच उपाययोजना करत वाहतूक खोळंबू दिली नाही। औरंगाबाद येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला खुलताबाद तालुक्यातून 300 ट्रॅक्टर सकाळपासूनच निघाले होते। त्यातच शनिवारची सुट्टी, त्यामुळे पर्यटक भाविकांनी आपला मोर्चा दौलताबाद खुलताबाद वेरूळकडे वळवल्याने सकाळी सकल मराठा समाजाची वाहने, दिवसभर पर्यटकांची वाहने आणि सायंकाळी शांतता रॅलीहून परतणारी वाहने यांची होणारी वर्दळ पाहता या रस्त्यावरील शरणापूर, दौलताबाद घाट, कागजीपुरा येथे जागोजाग पोलीस बंदोबस्त असल्याने रहदारी शिस्तीत आणि सुरळीत सुरू राहिली। खुलताबाद वेरूळ दौलताबाद परिसरातील विहंगमय निसर्ग सौंदर्य आणि पावसाळी वातावरणाचा फायदा घाटातील मका कणीस विक्रेत्यांना चांगलाच झालाय। खुलताबाद पोलिसांनी कागजीपुरा येथील वळण रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दक्षता घेत खुलताबाद पोलीस या महामार्गावर दिवसभर पेट्रोलिंग करताना दिसत होते। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मोदींच्या काळात मुसलमान फक्त मतदान करण्यापुरतेच राहिले, ते निवडणुकीत जिंकू शकत नाही। MIM सुप्रीमो खासदार असदुद्दीन ओवैसी यांची मोदींवरती कडाडून टीका। शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात प्रशासन गंभीर, मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेत पाणी प्रश्न सोडवण्याच्या केल्या सूचना। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।